नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली आपण ट्रिपला निघालेलो आहे आणि ट्रिप कुठे असणार आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. पण सगळ्यात जास्त एक्सायटेड मी होते, कारण ही माझी फर्स्ट फ्लाईट होती आणि ती पण फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट होती. त्यामुळे सगळ्यात जास्त एक्साइटमेंट मलाच होती. तर आम्ही श्रीरामपूरवरून शिर्डीला गेलो. शिर्डीवरून त्यानंतर आम्ही स्लीपर बसमध्ये अहमदाबादला गेलो. अहमदाबादवरून आमची रात्रीची 12:30ची फ्लाईट होती. आणि जेव्हा पण आम्ही कुठं बाहेर फिरायला वगैरे जात असतो तर एकतर आमची गाडी लेट होते किंवा ट्रेन लेट होते. तर ह्यावेळेस आमची बस सकाळी 7ला पोचणार होती, तर ती जवळजवळ 11 वाजता पोचली. त्यामुळे इतका वैताग आला होता की बस. आणि त्यानंतर आम्ही दिवसभर अहमदाबाद एक्सप्लोअर केलं. त्यानंतर रात्री 8:30 वाजता आम्ही एअरपोर्टला जायला निघालो. फ्लाईट होती आमची 12:30ची. एअरपोर्टला पोचलो. त्यानंतर काही व्हिडिओ काढले, फोटोज काढले. त्यानंतर आम्ही निघालो होतो. तर इथं मला खूप भीती वाटत होती, कारण पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसणार होते आणि ते पण एवढी मोठी फ्लाईट असणार होती. 8 तासांची फ्लाईट होती. तर सगळेच आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि व्हिएतनाम बघण्यासाठी सुद्धा खूप एक्सायटेड होतो, कारण जेवढे आम्ही व्लॉग्स वगैरे बघितले त्यामध्ये त्याचं कल्चर किंवा तिथं जे काही टुरिस्ट स्पॉट आहे ते खूप छान छान. आणि सकाळी 7 वाजता म्हणजे व्हिएतनामच्या टाईमनुसार सकाळी 7 वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर निघालो होतो. जे हॉटेल होतं आमचं डानांगमध्ये, गोल्डन बे रिसॉर्ट म्हणून. तर हॉटेलमध्ये जाण्याआधी आमचा हा टूर गाईड होता, जो खूप क्यूट होता आणि तो खूप छान समजून सांगत होता सगळं. म्हणजे इथले लोक टायमाचे पंक्च्युअल आहेत. जर त्यांनी 11:15चा टाईम दिला आहे तर ते हार्डली 11:30पर्यंत तुमची वाट बघतात, नाही तर ते पुढचा प्लॅन स्टार्ट करतात. तर आम्ही जेव्हा हॉटेलवर चाललो होतो ब्रेकफास्टसाठी, तेव्हा त्यांनी आम्हाला हे ड्रॅगन ब्रिज वगैरे दाखवले. आणि ह्या शहरात टोटल 12 ब्रिज आहेत, तर ते सगळे आम्हाला तो दाखवणार होता. तर हा ड्रॅगन ब्रिजचा शो असतो जो खूप छान असतो, जो एकतर विकेंडला असतो, म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस असतो, ज्यामध्ये ड्रॅगनच्या तोंडातून 3 वेळा आग बाहेर पडते आणि 5 वेळा पाणी स्प्रे होतं. तर तो शो आम्हाला आज संध्याकाळी दाखवणार होता. त्यानंतर आम्ही आमच्या रेस्टॉरंटला गेलो ब्रेकफास्टसाठी, जे होतं स्पिरिट ऑफ इंडिया, आणि जिथे आपलं इंडियन फूड भेटत होतं. पण इथलं फूड आणि आपलं फूड थोडासा फरक आहे. म्हणजे आपल्या इथं कसं एकदम मसालेदार फूड असतं, तर इथे तसं नाही आहे. थोडंसं म्हणजे मसाल्याची कमतरताच आहे असं आपण म्हणू शकतो. पण मग ठीक आहे, आपल्याला काही ऑप्शन नव्हता, कारण इथं मोस्टली नॉन व्हेज फूड जास्त आहे आणि व्हेज रेस्टॉरंट किंवा इंडियन रेस्टॉरंट खूप कमी होते. तर आपण हे स्पिरिट ऑफ इंडिया सिलेक्ट केलेलं होतं. तर तिथे आपण गेलो होतो ब्रेकफास्टसाठी. आपलं लंच डिनर सगळं इथंच असणार होतं. त्यानंतर लंच करून आम्ही हान मार्केटला गेलो होतो, जे खूप मोठं इंडोर मार्केट आहे व्हिएतनामचं आणि जे खूप फेमस आहे. तर इथं आम्ही गेलो, पण हे खूप भयानक होतं. म्हणजे आम्ही जशी एंट्री मारली तसं इथं सगळं नॉनव्हेजचं स्मेल येत होतं. जेवढे पब्लिक आमच्यासोबत आहे ते सगळे 5 मिनटाच्या आतच सगळं मार्केट फिरून बाहेर निघले होते. तर हे 2 मजली मार्केट होतं. खालच्या मजल्यावर म्हणजे ग्राउंड फ्लोअरला सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे, मॅग्नेट्स, पाउचेस असे याचे शॉप्स होते. आणि त्यानंतर वरच्या भागात सगळे क्लोदिंग किंवा ॲक्सेसरीज असतील किंवा शूज वगैरे असे शॉप्स होते, जिथे आपल्याला ब्रँडेड शूजचे सेकंड कॉपी मिळत होते. पण आम्ही वरती थोडंसं एक्सप्लोअर केलं तेव्हा आम्हाला नोटीस झालं की इथं मोस्ट ऑफ द लेडीजच काम करत आहेत. म्हणजे कुणी वरतून कपडे काढतं आहे, कुणी माल काढून देतं आहे, कुणी म्हणजे सगळ्या शॉपमध्ये लेडीजच काम करत होते. हार्डली 1-2 जेंट्स होते, ते पण त्यांच्यासोबत असायचे. त्यानंतर हे मार्केट आम्ही थोडंसं एक्सप्लोअर केलं. त्यानंतर भरपूर वेळ आम्ही ह्या हान नदीच्या साईडला घालवला. ही सगळ्यात लॉंगेस्ट नदी होती इथली. तर त्यानंतर हा ड्रॅगन रात्रीचा असा दिसत होता, कारण आम्ही विकेंडला तिथे गेलो होतो आणि आमचं नशीब पण एवढं चांगलं होतं की आम्हाला ड्रॅगन शो बघायला भेटणार होता. आणि ह्या ड्रॅगन शोला इतकी गर्दी असते की यासाठी म्हणजे एक आठवडा आधी लोक बुकिंग करून ठेवतात. पण आम्ही तिथे जास्त वेळ थांबलो नाही, कारण टाईम लिमिट होतं आणि सगळ्यांना भूकसुद्धा लागलेली होती. आणि तरी आम्हाला आमच्या टूर गाईडने हा शो आम्हाला बसमधून दाखवला. अरे वीडियो ये सही आया। अच्छा बिस्कुट देखने को ना। हाँ ये देखो लंच भी हो गया और बस खत्म। अरे अंदर कोई आदमी नहीं था।
त्यानंतर ड्रॅगन ब्रिजच्या खाली साईडला लगेच लो ब्रिज होता, तो आम्ही पाहिला. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.